नमस्कार. आम्ही ज्या वेळेला हे सगळं प्लॅन केलं आणि 200 ते 300 लोकांच्या साठीचा मांडव 200 ते 300 लोकांचा मांडव घालायचा असं ठरवलं, त्यावेळेला आम्हाला माहित नव्हतं की लोकांना उभं राहावं लागेल. पण लोकांना उभं राहावं लागलं. मराठीसाठी दीर्घकाळ बसून राहिलेल्या समाजाला 2 तास उभं राहावं लागलं, याचा मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये यानंतरच्या काळामध्ये येतोय का आता? ओके. यानंतरच्या काळामध्ये मराठीचं काम कशा पद्धतीने करायचं आणि कोणाकोणाच्या सोबत करायचं यासाठीची ही शोभायात्रा होती, स्वागत यात्रा होती. आम्ही सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याच लोकांनी समाज माध्यमावरनं आमचं प्रबोधन केलं की तुम्ही अज्ञानी आहात, हे हिंदू नववर्षच आहे, मराठी नववर्ष हे काय थोतांड तुम्ही काढलेलं आहे. तर त्या प्रकारच्या 40 पैशामध्ये निर्माण होणाऱ्या प्रचाराकडे दुर्लक्ष करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. कारण जर काम करायचं असेल तर व्हॉट्सअपवरनं आणि इतर ठिकाणावरून होणारा जो 40 पैशांचा प्रचार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हाच मार्ग आहे. आज खूप लोक इथं आलेले आहेत आणि आपण जवळपास 4 किलोमीटर 4-4.5 किलोमीटर चाललेलो आहोत. त्यामुळे माझ्यासारखे जे चालण्यात अत्यंत आळशी असलेले लोक आहेत त्यांचा 10,000 पावलांचा कोटा आजचा पूर्ण झालेला आहे. म्हणजे मी याच्याकडे या दृष्टीनं पाहतो की मराठीचं काय भलं होईल का नाही माहित नाही, पण कॅलरीज जळतील बऱ्याच लोकांच्या. एवढा तरी एक किमान तातडीचा फायदा आपल्यातल्या बऱ्याचशा माझ्यासारखं थोडंसं पोट वाढलेल्या लोकांचा निश्चितपणाने झालेला आहे. खूप लोक इथं आहेत आणि म्हणजे गिरीश सामंत सर आहेत, डॉक्टर माधव सूर्यवंशी आहेत, जालिंदर सरोदे आहेत, मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत. एवढेच नव्हे तर आमचे मराठीच्या चळवळीतले असे काही सहकारी आहेत ज्यांना असं वाटतं आणि त्यांच्या भावनेच्या बद्दल माझ्या मनात पूर्ण आदर आहे. त्यांना असं वाटतंय की स्थलांतर हा या राज्यातला एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय की जोपर्यंत आपण स्थलांतरावर कायदेशीर बंधनं आणत नाही, कायदेशीर बंदी घालत नाही आणि कदाचित व्हिसा सारखी एखादी पद्धत आणत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचा प्रश्न मार्गी लागणार नाही. हे मी का सांगतोय तर मराठीचं काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे टोकाचे मतभेद काही ठिकाणी आहेत. कशा पद्धतीनं हे काम करावं याबद्दल आपण ज्या रूटवरनं आलो त्या रूटवर राज ठाकरेंचं घर आहे, शिवसेना भवन आहे. एका विशिष्ट प्रकारच्या मराठी वादाचा पुरस्कार हे दोन्ही पक्ष करतात. आपण जे महाराष्ट्र धर्माची मांडणी करतो आहोत हा महाराष्ट्र धर्म सर्व जाती धर्माच्या मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र धर्म आहे. म्हणजे इथे कुठल्याही मुसलमानाने कुंभमेळ्यामध्ये दुकान टाकलं म्हणून त्याला मारहाण करण्याचा अधिकार आपण कुठल्याही मत्स्योत्पादन मंत्र्याला दिलेला नाही. मत्स्योत्पादन मंत्र्याचं प्रायमरी काम माशांकडे लक्ष देणं हे आहे, मुसलमानांकडे लक्ष देणं हे नाही. तेच ख्रिश्चनांना लागू आहे, तेच बौद्धांना लागू आहे, तेच जैनांना पण लागू आहे. पण माणसांपेक्षा कबूतर महत्वाची मानणाऱ्या जैनांना लागू नाही. मुंबईतल्या ज्या जैनांना कबुतरांचे दाणे महत्वाचे वाटतात आणि नॉनव्हेज खाणारे मराठी लोक त्यांना कमी महत्वाचे वाटतात, ते आपल्या भावकीतले नाहीयेत, ते आपल्या शत्रू पक्षातले आहेत. आणि त्यांचा शत्रू पक्ष जो आहे तो अदानी अंबानीचा आणि धार्मिक माथे फिरूंच्या कॉम्बिनेशनचा आहे. आपण आज एकत्र का जमलो आहोत तर आपण 3 कारणांसाठी एकत्र जमलो. मराठी शाळा चांगल्या चालल्या पाहिजेत. गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला मराठी शाळा ठरवून बंद पाडणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये संघर्ष करताना पाहिलं. खूप काही यश मिळालेलं आहे असं नाही. तुमच्यातले अनेक लोक मला सांगतात की तुझे व्हिडिओ बघितले, तू फार महत्वाचं बोलतोस, हे धाडस करायला पाहिजे.
हे सगळं मला मान्य आहे, तुमच्या सदिच्छा मला मान्य आहे, पण या तुमच्या ज्या सदिच्छा आहेत त्याचं माझ्यासारखे लोक तुरुंगात जाण्या अगोदर कृतीमध्ये रूपांतर करा. कारण नाहीतर असं होईल की मी आणि माझ्यासारखे लोक तुरुंगात जातील तेव्हा सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपचा थम्सअपच कराल आणि त्याचा माझ्या घरच्यांना आणि माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांना काही उपयोग होणार नाही. कारण सगळ्या राहत इंदोरीने म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच्या घराला आग लागणार आहे. आमच्या घराला आज लागली तर जे गप्प बसणार आहेत त्यांच्या घराला उद्या लागणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र धर्माचं जे सांस्कृतिक राजकारण आहे त्याच्यासाठी आपण 100-500 लोक आज एकत्र जमलो. आम्ही गेल्या 2 आठवड्यामध्ये काम केलं. मला आनंद आणि साधना बरेचदा असं सांगतात की तू फार उत्स्फूर्तपणाने काही गोष्टी ठरवतोस आणि नंतर सगळ्या गोष्टी आमच्या बोकांडी बसतात. तर मला असं वाटतं की आता ते हा इथे बसलाय आणि साधना कुठेतरी मागे आहे. उत्स्फूर्तपणे केलेल्या गोष्टींना पण यश मिळतंय हे कळत असल्यामुळे आपण आणखी उत्स्फूर्तपणाने 4 गोष्टी करू असं मला वाटतं. आपण मुंबईत हे केलं आणि आज इथं 200-300 लोक आले. असं वाटतं आम्हाला चालताना की अरे 2000 आले असते तर बरं झालं असतं, 20,000 आले असते तर बरं झालं असतं. पण प्रॉब्लेम असा आहे की 2000, 20,000, 2 लाख हा जो आकडा आहे त्या आकड्यासाठी लागणारी आर्थिक ताकद आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे ताकद काय आहे? आपल्याकडे ताकद फक्त माणसांना अपील करण्याची आहे. मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे असं आम्ही म्हणतो. तुम्ही उबर मधनं प्रवास करत असाल, झोमॅटो स्विगीवाल्यांशी बोलत असाल, प्रचंड मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोकांचा वावर वाढतोय. पुण्यातनं आमचे काही लोक, मला वाटतं प्राजक्ता पण आली, दुर्गेश पण काल रात्री पुण्यातनं आला. पुण्यामध्ये तुम्ही मध्यरात्री रेल्वे स्टेशनला गेलात तर झारखंड ओरिसा मधनं येणाऱ्या लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या पुणे शहरामध्ये उतरतायत आणि त्या पुण्यात उतरतायत आणि आपले लोक मात्र हडपसरला उतरतायत. रत्नागिरीला जाणारी गाडी दादर मधनं सुटत नाही, पण गोरखपूरला जाणारी गाडी मात्र दादर मधनं सुटते. याचं किमान कोकणात जाणाऱ्या लोकांना थोडं वाईट वाटलं पाहिजे. जरी तुम्हाला नितेश राणे फुकट नेत असला, जरी तुम्हाला शिवसेनावाले फुकट नेत असले तरी आपलं स्वत्व काही इतकं फुकट गेलेली गोष्ट आहे असं नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळेला पनवेलला आणि दिव्याला फुकट जाऊन बसण्याच्या अगोदर दादर मधनं मराठी माणसाच्या गाड्या का सुटत नाहीत हा प्रश्न कधीतरी एकदा आपण विचारून पाहायला पाहिजे. मराठी माणसाला रोजगार पाहिजे, प्राधान्यानं मिळाला पाहिजे. आपल्याकडे काही भाबडे लोक असे आहेत ज्यांना वाटतं की अस्मितेचा विचार केला की विद्वेष तयार होतो. प्रत्येक समाजाला जगायला अस्मिता लागतेच. अस्मितेच्या पलीकडचं व्हिजन लागतं. ते व्हिजन या महाराष्ट्र धर्मामध्ये आहे. म्हणजे मराठी माणसाचं पोट भरलं तर त्या माणसाला मुंबईत राहता येईल. तो मुंबईत राहिला तर मुंबईचा चेहरा मोहरा मराठी राहील अशा प्रकारची एक भावना आहे. इथे गिरणी कामगारांचे पण प्रतिनिधी आलेत का? गिरणी कामगारांचे प्रतिनिधी हे लोक आमच्या संघर्षामधले लोक आहेत आणि गिरणी कामगारांना शेलू आणि वांगणीला घरं द्यावी असं महाराष्ट्र सरकारने ठरवलंय. याच्यासारखी लाजिरवाणी बाब नाहीये. लोढा आणि अदानीला तुम्ही दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतले प्लॉट देता आणि मराठी माणसांना मात्र तुम्ही शेलू आणि वांगणीमध्ये घरं देता. ज्यांनी हे शहर उभं केलं त्यांचा या शहरावर पहिला अधिकार आहे आणि पहिलाच अधिकार राहिला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की जो काही कामगारांचा लढा आहे, जी काही आमची ताकद असेल, कामगारांच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत असू. कारण या इथं बसलेल्या लोकांपैकी प्रकाश परब यांचे वडील गिरणी कामगार होते, माझे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे गिरणी कामगारांनी या संघर्षामध्ये काय गमावलेलं आहे याची आम्हाला कल्पना आहे. कॅप्टिव्ह ऑडियन्स सापडला, तुम्ही माझा कॅप्टिव्ह ऑडियन्स आहात म्हणून माणसांना फार पिळावं हे योग्य नाही. याचं कारण पुढच्या वेळेला पण लोकांनी आलं पाहिजे. पैगंबर शेख इथे आलाय, तो आणि त्याची बायको महाराष्ट्रातल्या मशिदींमध्ये जाऊन तिथल्या मुसलमान मंडळींशी, जे मौलवी पायघोळ झगेवाले आहेत, युपी बिहार मधनं आलेले आहेत, त्यांच्याशी तो मराठीतनं बोलतो. तो संभाजी ब्रिगेडच्या बरोबर काम करतो. तो स्वतःला कट्टर मराठी मावळा म्हणतो. त्यामुळे कटेंगे तो बटेंगेचा प्रचार करण्याच्या अगोदर पैगंबर शेख, हारून शेख,
सरफराज अहमद, इब्राहिम अफगाण यासारख्या मराठी मुसलमानांच्या बद्दल बोलता आलं पाहिजे. मागे सॅबी परेरा आहेत, ते ज्या ताकदीचं मराठी लिहितात ते बऱ्याच एकारांताना सुद्धा नीट लिहिता येईल असं मराठी नाहीये. सॅबी परेराचं जे मराठी आहे ते वसईतल्या ख्रिश्चनांनी जपलेलं मराठी आहे, चर्चमध्ये जपलेलं मराठी आहे. आणि जे लोक हिंदुत्वाचा टिळा लावून हिंडतायत ते जेव्हा जनसंघात होते तेव्हा ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सगळ्यात शेवटी आले आणि सगळ्यात आधी पळून गेलेले लोक आहेत. सगळ्यात शेवटपर्यंत राहिलेल्या लोकांमध्ये बाबासाहेबांचं शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आहे. त्यामुळे इथल्या मराठी बौद्धांचा, इथल्या मराठी दलितांचा महाराष्ट्र धर्मावर तितकाच हक्क आहे जितका बाकीच्या मराठी लोकांचा आहे. या ताकदीने आपण विचार केला पाहिजे. आम्हाला खूप मदत हवी आहे लोकांची. पैशांची मदत काही प्रमाणात येते, एवढी पण येत नाहीये की ईडीची चौकशी लागू शकेल. एवढी येते की आम्ही लोकांना नाश्ता देऊ शकतोय, आम्ही लोकांना वाटेत पाणी देऊ शकतोय. आणि एवढं स्वत्व टिकून आहे की कोणीही पोलीस किंवा यंत्रणा मागे लागली तरी किमान कोर टीम जागची हलणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे माध्यमातले आमचे मित्र आहेत, त्यांनी काही लोकांचा आपला फायदा असा झाला, आपण राज ठाकरेंच्या घरावरनं आलो तर खरं तर लोक करतात बघा, जे असे माथे फिरू हिंदू असतात ते मशिदीच्या समोर थांबून जास्त ढोल वाजवतात. त्यामुळे आपल्याला असं करता आलं असतं की तिथं थांबून जरा त्यांना अधिक जाग यावी म्हणून थोडा वेळ थांबायचं. पण आपण सज्जन लोक आहोत, आपण चांगले लोक आहोत, त्यामुळे आपण आपल्याच गतीने हळूहळू पुढे आलो. प्रत्येकाला आपल्याच वेगाने जाग येते. आपण कोणालाही लवकर उठवू शकत नाही, आपण कोणालाही लवकर जाग आणू शकत नाही. आपल्याला लवकर जाग आली त्यामुळे आपण 6:45ला आलो. ज्याला जेव्हा जाग येईल तेव्हा त्याची पहाट होईल. त्यांचा महाराष्ट्र धर्म संध्याकाळचा आहे, आपला सकाळचा आहे. आपला महाराष्ट्र धर्म सकाळी 7 वाजता सुरू झालेला आहे. जालिंदर सरोदे इथे बसलेत, ते आधी कपिल पाटलांच्या बरोबर होते तेव्हा आमची भांडाभांडी झाली होती. आता ते जमो अभ्यंकरांच्या शिवसेनेत आहेत, ते आता मनातल्या मनात म्हणत असतील याच्या कार्यक्रमाला मी गेलो. आता 2 भाऊ एकत्र आलेत, याच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे 2 भावांच्या कार्यक्रमात 2 भावांच्या कार्यक्रमाबद्दल बोलणाऱ्या माणसाच्या कार्यक्रमात गेल्यामुळे आपल्याला काय शिक्षक सेनेत प्रॉब्लेम होतो का काय? पण काय होणार नाही सर, तुम्ही आमचे मित्र आहात आणि तसेच राहणार आहात. हा, त्यामुळे इथं जी सगळी मंडळी आली आहेत मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो. कारण स्वतःहून माणसांनी येणं हे काहीतरी समाजात बरं घडतं याचं लक्षण आहे. लोक कर्जतवरनं आले, पनवेलवरनं आले, वेगळ्या जिल्ह्यांमधनं, म्हणजे एक युट्यूबर आहेत ते बीडवरनं आलेत. ही चांगली सुरुवात आहे. आणि हा शक्ती प्रदर्शनाचा भाग नाही. महाराष्ट्राच्या 18 जिल्ह्यांमध्ये आम्ही लोक जाऊन आलो तरी अजून निम्मा महाराष्ट्र फिरायचा बाकी आहे. उर्वरित महाराष्ट्रात जाऊन आल्यानंतर काय प्रकारचं महाराष्ट्र धर्माचं सांस्कृतिक राजकारण उभं करता येईल याचा आपण एकत्रितपणे विचार करूया. मराठी माणसाचं पोट भरण्याची नितांत गरज आहे. काल संग्राम खोपडे जो आरजे आहे आणि आता काँग्रेस पक्षाचं काम करतो तो आला होता आणि तो मराठी मुलांना अधिकाधिक कॉन्फिडन्स मिळावा त्यांच्या नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये, यासाठी काय करता येईल याबद्दल तो मदत करणार आहे. आणि मी संग्रामला म्हटलं की मराठी अभ्यास केंद्राच्या दादरच्या जागेमध्ये खूप वर्षांनी मराठी अभ्यास केंद्राला स्वतःची जागा मिळाली, नाहीतर माझं घर हेच मराठी अभ्यास केंद्राची जागा होती. शिवाजी मंदिर मधली जी जागा आम्हाला मिळाली आहे ती ज्ञानेश महाराजांच्या मुळे मिळाली. ज्ञानेश महाराजांचेही मनपूर्वक आभार. तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आलात, मला आनंद वाटतो. आणि आम्ही जे काही कष्ट केलेत हे तुम्हाला दिसत असेल. सगळ्या लोकांनी, ज्या लोकांनी हे सगळं नीट व्हावं म्हणून कष्ट केले त्या सगळ्या टीमचे मी आभार मानतो. श्रमपरिहार आपण करूच. इथं कुठेतरी सुनील तांबे होते, मला वाटतं आहेत का? हा, सुनील तांबे मगाशी होते. सुनील तांब्यांचं पुस्तक जनगण मन हे आम्ही राजू शेट्टींना काल भेट दिलं, अतुल देऊळगावकरांना दिलं, हर्षवर्धन सपकाळ आले होते त्यांनाही आम्ही अशाच प्रकारची संयुक्त महाराष्ट्रावरची पुस्तकं भेट दिली. मराठी अभ्यास केंद्राच्या ऑफिसात या, भेटत राहूया. काहीतरी बरं होण्याची शक्यता दीर्घ काळानंतर दिसते आहे आम्हाला सगळ्यांना. जर आपण एकत्र येऊन काम केलं तर काहीतरी बरं होईल. आता निवांतपणे आपापल्या घरी शांतपणे जा.
तुमची जी काही खाजगी तुमचा पाडवा आहे घरगुती तो साजरा करा. आता तुमच्या उरलेला दिवस तुमच्या खाजगी आयुष्यात आम्ही अतिक्रमण करणार नाही. आता तुम्ही एन्जॉय करा तुमचं आयुष्य आणि पाडवा टू पाडवा येऊ नका. हा, कारण 27 फेब्रुवारी आणि 1 मेच्या नंतर आता पाडवा हा सुद्धा आमचा नवा बैलपोळा होण्याची शक्यता आहे. तसं करू नका. नियमितपणे या, एकत्रितपणे काम केलं तर काहीतरी बरं उभं राहील. आणि आता चहापान झालं, नाश्ता झाल्यानंतर सुद्धा ज्यांना घाई नसेल त्यांनी लगेच जाऊ नका. इथं आलेल्या लोकांशी थोडं बोलणं होऊ देत. एकमेकांशी बोलणं होणं आणि एकमेकांशी रॅपो होणं हे फार महत्वाचं आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जय मराठी, जय महाराष्ट्र.